जेव्हा 12व्या द्वाराला पार करून सचखंड सतलोकात प्रवेश केला, आदरणीय गरीबदास साहेबजींच्या शरीराचे तेज 16 सूर्यांनी इतकं प्रकाशमय झालं आणि काय पाहिलं की त्या जिंदा महात्म्याच्या रूपात परमात्मा जात होते. त्या परमेश्वराने आपल्या रूपाला, आपल्या तेजाला लपवून ठेवलं होतं आणि दुसऱ्या रूपात तेच कबीर परमात्मा आपल्या अन्य रूपात एका खूप मोठ्या सिंहासनावर तख्त म्हणजे आपलं हे लाकडी नाही, तख्त असतं. तख्त म्हणजे या राजे लोकांच्या राजगादीला तख्त म्हणतात की अमुक राजा ह्या साली तख्तावर विराजित होता, तख्तावर बसला होता म्हणजे गादीवर बसला होता. नियंत्रकाच्या स्थानावर समजा तर तिथे परमात्मा विराजमान दुसऱ्या रूपात सिंहासनावर, खूप सुंदर सिंहासन. आणि जिंदा महात्म्याच्या रूपात कबीर परमेश्वरजी खालून गेले होते. गरीबदास साहेबजी त्यांच्या सोबत होते. तिथे एक चौरी ठेवली होती. जिंदा महात्म्याच्या रूपामध्ये परमेश्वर कबीर देवजी, कबीर साहेबजी आपल्याच दुसऱ्या रूपावर चौरी ढाळू लागले, जे एका सिंहासनावर विराजमान होते. जसे एक सेवक करतो, आपल्या गुरुदेवांवरती चौरी ढाळतो श्रद्धेसहित. गरीबदासजींनी विचार केला की अरे भगवान तर हा आहे जो तख्तावर विराजमान आहे, गादीवर बसलाय. त्या परमात्म्याच्या एक रोम कुपात करोड सूर्य मिळवले, करोड चंद्रमा एवढे तेज होते. एका रोमाचं, एक रोम कूप म्हणा किंवा एक केस म्हणा, रोमकूप समजा. रोमकूपचा अर्थ आहे रोमाचं छिद्र, केसाचं छिद्र. आता गरीबदासजी विचार करू लागले की हा भगवान बाबाजी इथला नोकर आहे की काय, जे जिंदा महात्म्याच्या रूपात भगवान गेले होते खालून वर. त्याच वेळी ते तेजोमय शरीर उभं राहिलं. तेजोमय शरीरवाले प्रभू उभे राहिले आणि जिंदा महात्म्याचे रूप त्यांच्यावर विराजमान झाले. अनंत ब्रह्मांडाच्या नियंत्रकाच्या त्या सिंहासनावर. आणि ते तेजोमय शरीर चौरी ढाळू लागले बाबाजीच्या रूपावर, नोकराप्रमाणे, सेवकाप्रमाणे. आता गरीबदासजी कधी इकडे बघत आहेत, बालक कधी तिकडे बघत आहेत. विचार करतात की काय कारण आहे की या बाबाजींवरती आणि हे भगवान चौरी ढाळतायत. एवढ्यात काय पाहिलं की ते तेजोमय शरीर ते जिंदावाल्या शरीरात सामावलं. एकटं जिंदावालं शरीर अनंत कोटी ब्रह्मांडाच्या स्वामीच्या त्या सिंहासनावर विराजमान झाले. चौरी आपोआप ढाळली जात होती. आपोआप डोक्यावर असं होत आहे. गरीबदासजी बुचकड्यात पडले आणि म्हणाले की हे भगवान, खरोखर तुम्हीच परमात्मा आहात? म्हणाले हो बेटा, मीच परमात्मा आहे. सोचल छिद्र मैं करूं अपने जन के काज. तर गरीबदासजींनी तिथं पाहिलं ते सर्व देखावे, तो समुद्र आणि भरलेले ते दूध आणि दह्याचे माठ, सरोवर पाहिले, फळदार वृक्ष पाहिले आणि तिथलं वातावरण पाहिलं. म्हणाले भगवान, आता मला इथेच ठेवा तुमच्या बालकाला. तिथले ते सर्व भक्त जे आत्मा हंस तिथे राहतात त्यांना भेटले. कबीर साहेबांनी मग त्यांना सृष्टी रचना सांगितली. ते अन्य जे तिथे राहतात पुण्यात्मा, त्यांनी सांगितलं की असं असं जे इथून निघून गेले त्यांनी ही चूक केली होती आणि त्याची शिक्षा बघा कुठे भोगायला लागत आहे. परमात्मा जातात, कोणी ऐकत नाही. त्या काळाच्याच फेऱ्यात अडकून पडले आहेत. त्याच्या खोट्या सुखात सर्व तिथेच व्यस्त आहेत. जन्म आणि मृत्यू आणि 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात ते कष्ट उपसत आहेत. तर गरीबदास आणि आता हे आहे ते स्थान जिथे कधी जन्म मृत्यू नाही होत, कधी वृद्धावस्था नाही येत. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज
यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.